हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा. चला तर मग आपण पाहूया सुना येती घरा या मालिकेचा आजचा रिव्ह्यू. तर मित्रांनो, इथे शिवनाथ आणि उमाच्या लग्नानं खूप दिवसांतून आता शिवनाथ आणि उमा हे दोघेही जण जागरण गोंधळाचा कार्यक्रम या दोघांनी ठेवलेला असतो. खरं तर आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवस असतो आणि त्याचं सेलिब्रेशन म्हणून त्यांनी आज जागरण गोंधळाचा कार्यक्रम ठेवलेला असतो आणि गोंधळ्यांना बोलवलेलं असतं. तर आता गोंधळी सगळेजण येऊन त्या जागरणाची तयारी गोंधळ्यांनी केलेली असते. तर आता इथे ज्यावेळी जागरण गोंधळात उमा आणि शिवनाथ दोघेही तयार होऊन येतात, त्यावेळी मुलं जे आहे ते दोघांचंही कौतुक करू लागतात आणि शिवनाथच्या हातात जी काही घड्याळ आहे ना, ती खूपच चमकत असते. तर त्यावेळी तिथला गोंधळी बोलतो की बाकी तुमचं घड्याळ खूप मस्त आहे हां. तर त्यावेळी आता शिवनाथ जो आहे तो बोलतो, हो ना, मला हे खूप आवडले आणि तुम्हाला माहिती आहे का बेस्ट पार्ट काय आहे तो? हे घड्याळ मला माझ्या मुलाने गिफ्ट दिलं आहे, राघवने गिफ्ट दिलं आहे. असं म्हटल्यानंतर आता राघवने शिवनाथकडे पाहिलेलं आहे आणि शिवनाथला पाहून आता राघवलाही खूप आनंद झालेला असतो आणि त्याच वेळी आता इथे राघवने शिवनाथसाठी पाणी आलेलं असतं आणि आईलाही तो आनंद खूप मोठा वाटतो. कारण राघवने दिलेलं घड्याळ अगोदर शिवनाथने घातलेलंच नव्हतं, पण आता तिच्या सांगण्यावरून शिवनाथने घड्याळ राघवच्या आनंदासाठी घातलेलं आहे. तर आता इकडे पद्माच्या या वाढदिवसासाठी पद्माचाही आज वाढदिवस असतो आणि तोच वाढदिवस इथे शिवनाथच्या नाकावर टिचून त्यांना खूप मोठा करायचा असतो आणि गावकऱ्यांना बोलून खूप मोठा त्यांनी आयोजितही केलेला असतो आणि त्यासाठी आता त्यांनी एक कार्यक्रम फिक्स केलेला आहे आणि त्या कार्यक्रमात तमाशासारख्याच म्हणजे काही बायका डान्स करण्यासाठी आणलेला असतात, जेणेकरून गावकऱ्यांची एंटरटेनमेंट व्हावी आणि गावकऱ्यांना या सगळ्यात आनंद मिळावा आणि सगळे गावकरी खरं तर त्यांच्या कार्यक्रमाला हजर राहतील. म्हणूनच आता पद्माने शिवनाथच्या विरोधात जाऊन हा कार्यक्रम आयोजित केलेला असतो. तर मित्रांनो, शिवनाथने खूप विचार करून आज त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त इथे जागरण गोंधळाचा कार्यक्रम ठेवलेला असतो. शिवनाथला माहिती असतं काहीही झालं तरी गावकरी जागरण ऐकण्यासाठी नक्कीच येतील. म्हणूनच आता इथे गोंधळीने जागरण सुरू केलेलं असतं आणि आता इथे शिवनाथ, उमा, बाकी सगळेच खूप खुश दिसत असतात. फक्त आता सगळे या गोष्टीचा विचार करत असतात की खरंच जागरण गोंधळाचा कार्यक्रम ऐकण्यासाठी गावकरी येतील का? तर आता हा प्रश्न सगळ्यांच्या समोर असतोच, पण तेवढ्यातच आता शिवनाथची नजर जी आहे ती उमावर पडलेली आहे. कारण उमा जी आहे ना, ती अत्यंत सुंदर आणि गोड दिसत असते आजच्या दिवशी. तर त्यावेळी शिवनाथला आता त्यांचे काही पहिले प्रसंग आठवले. तर मित्रांनो, शिवनाथ आणि उमाने दोघांनीही मिळून एका नदीकाठी लग्न केलं होतं आणि त्यावेळी आता ते दोघेही जण खूप सुखी होतेच, पण आता शिवनाथला ते सगळे प्रसंग त्याच्या डोळ्यासमोर तरळू लागले. कसं त्या दोघांनी एकमेकांसोबत नदीकाठी लग्न केलं होतं, 7 फेरे घेतले होते. तर आता तिच्या हातावर जेव्हा शिवनाथ हात ठेवतो ना, त्यावेळी खरं तर ही जी उमा आहे ना, ती लाजते आणि मुलांकडे पाहू लागते आणि त्यांना खुणावते की मुलं आहे तिथे. तर त्यावेळी आता शिवनाथ बोलतो की असू देत गं, पण तरीसुद्धा आता त्याने इथे उमाचा हात सोडलेला नाही आहे. आणि त्याचनंतर आता इकडे गोंधळीने खूप आनंदाने तो कार्यक्रम सुरू केलेला असतो आणि सगळेजण त्या जल्लोषात इथे टाळ्या वाजवत तो कार्यक्रमाचा आनंद घेत असतात. तर त्याचनंतर आता इकडे उमाची नजर देखील शिवनाथवरती असते. तिला माहीत आहे काहीही झालं तरी शिवनाथ माझ्या आनंदासाठी काहीही करतील आणि खरं तर असंच आहे. शिवनाथने आत्तापर्यंत उमाच्या आनंदासाठी खूप काही केलं आहे आणि शिवनाथने मुलांसाठीही खूप काही केलं आहे आणि त्याचमुळे शिवनाथची मुलं देखील खूप संस्कारी आणि अतिशय प्रेमळ अशी दाखवली गेलेली आहेत, अगदी त्यांच्या आईसारखी आणि त्यांच्या आप्पांसारखी. तर आता इकडे हा जो कार्यक्रम आहे पद्माने आणि भास्करने आयोजित केलेला, तर आता तिथे त्या सगळ्या जणी नाचत असतात. खरं तर जसं गावकऱ्यांना कळतं ना, इथे लावणीचा कार्यक्रम आहे,
तसं आता गावकरी गर्दी करायला लागतात आणि ही गर्दी पाहून भास्करला आणि पद्माला प्रचंड आनंद होतो. आता त्यांना असं वाटतं की आता गावकरी इकडेच येणार, कोणीही त्या शिवनाथकडे जाणारच नाही. खरं तर गावकऱ्यांना माहीत नसतं की शिवनाथने जागरण गोंधळाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. पण आता इथे या आवाजामुळे, लावणीच्या आवाजामुळे गावकरी सगळेजण इथे लावणी पाहण्यासाठी आलेले असतात. तर आता इथे या बायका ज्या आहेत त्या बेधुंद होऊन नाचत असतात, कारण त्यांना समोरच्या मंडळीला खुश करायचं असतं. समोरची मंडळी खरं तर डान्समुळे खुश तर होतच असतात आणि पद्माही खूप खुश असते आणि भास्करही खूप खुश असतो. तर त्यावेळी आता शिवनाथ जो आहे तो इकडे मनातच म्हणत असतो, खरं तर मी जागरण गोंधळाचा कार्यक्रम तर ठेवला आहे, पण काय माहिती खरंच गावकरी इकडे येतील की नाही. तर हा प्रश्न त्यांनाही इथे पडलेला असतो आणि राघवही म्हणत असतो की खरंच काय वाटतं, खरंच गावकरी इकडे येतील का. पण कुठेतरी त्यांच्या मनात असंही वाटत असतं की हो, नक्कीच गावकरी तो कार्यक्रम सोडून इकडे येतील, कारण आईचा गोंधळ जो आहे ना तो त्या लावणीपेक्षा खूप महत्त्वाचा आहे. आणि आता इकडे ज्यावेळी या बायका स्टेजवरती डान्स करत असतात त्यावेळी कुठेतरी त्यांना त्या गोंधळाचा आवाज येतो. त्यांनाही जाणवू लागतं की इथे कुठेतरी जवळच जागरण गोंधळ सुरू आहे. तर आता त्यांच्या कानी तो आवाज पडल्यानंतर त्यांना जरा थांबावंसं वाटलं, कारण असा एकीकडे आईचा गोंधळ सुरू असताना त्या दुसरीकडे लावणी करू शकत नाही, हे त्यांचे संस्कार आहेत. आणि तो आवाज ऐकता त्या तिघीही जणी स्टेजवर थांबल्या. आणि आता इथे त्या स्टेजवर थांबल्यानंतर हा जो भास्कर आहे ना तो प्रचंड चिडतो आणि त्यांच्याकडे येतो. त्यांना येऊन बोलतो की का मॅडम तुम्ही थांबला का आहात. तर आता इथे पद्मा आणि त्यांची आई त्या त्या दोघेही जणे त्या लावणी करणाऱ्या बायकाकडे पाहत असतात. त्यावेळी भास्कर त्यांना प्रश्न विचारत असतो आणि त्याचवेळी आता त्या डान्स करणाऱ्या बायका म्हणतात की हे पहा दादा, आम्ही ना असं दुसरीकडे गोंधळ सुरू असताना आईचा अपमान नाही करू शकत, कारण आमच्या हे तत्वात बसतच नाही आहे. आमच्यासाठी देवी आई खूप महत्त्वाची आहे आणि एकीकडे देवी आईचा असा जागरण गोंधळ चालल्यानंतर आम्ही दुसरीकडे अशी लावणी करू शकत नाही. हा जो आहे ना तो आमच्या कलेचा अपमान आहे. तर आता इथे भास्कर जो आहे तो त्या बायकांना बोलू लागतो की हे पहा, मी तुमच्यासाठी नोटा मोजल्या आहेत, त्यामुळे हा कार्यक्रम इथे रद्द होणार नाही. तरीसुद्धा आता ह्या बायका ज्या आहेत त्या त्यांना उत्तर देतात की नाही, आम्हाला माफ करा, असं म्हणत भास्कर समोर त्या बायकांनी हात जोडले आहेत आणि भास्करला सांगितलं आहे की हा कार्यक्रम जो आहे तो आम्ही पुढे कंटिन्यू करू शकत नाही, कारण हे आमच्या तत्वातच बसत नाही. तर आता इकडे सगळेजण खुश असताना हात जोडून सगळेजण इथे हा जागरण गोंधळाचा कार्यक्रमाचा आनंद घेत असतात आणि त्यावेळी मनोभावे देवाकडे प्रार्थना देखील करत असतात की सगळ्यांना सुखी ठेव. तर त्याच नंतर आता इथे भास्कर जो आहे तो बायकांना बोलतो की तुम्ही असं करू शकत नाही, पण बायका ज्या आहेत त्या भास्करचं काहीच ऐकत नाही. तर इकडे जागरण गोंधळात आता हा जो गोंधळी आहे तो एकेकाची तारीफ इथे गोंधळामध्ये एक एक कडबं घेऊन करत असतो आणि इथे शिवनाथ जो आहे तो सगळं काही गोंधळीचं ऐकत असतो. खरं तर तो गोंधळी जो आहे ना तो एवढा इंटरेस्टिंग पद्धतीने सगळं काही मांडत असतो ना, असं वाटतं की खरंच हे जागरण जे आहे ना ते ऐकतच बसावं. तर आता इथे हे जे मंडळी आहेत इकडे कार्यक्रम पाहण्यासाठी आलेले, त्यांना हे कळतं की शिवनाथच्या घरी जागरण गोंधळाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि खरंच ह्या बायका ज्या काही बोलत आहेत ना ते अगदी खरंच आहे. तर हा जागरण गोंधळाचा देवाचा कार्यक्रम सोडून आपण हा लावणीचा कार्यक्रम नाही पाहू शकत, असं म्हणून आता एक एक करून ह्या कार्यक्रमातून उठायला लागतात आणि आता गावकरी एक एक करून शिवनाथच्या घरी जायला लागतात. आणि त्यावेळी आता इथे भास्करचा प्रचंड संताप होतो. त्याला हे माहिती नसतं की खरंच असंही होईल, पण आता ज्यावेळी भास्करला कळतं आहे की आता एक एक करून सगळे गावकरी त्या शिवनाथच्या घरी जातील, त्यावेळी आता त्याचा संताप प्रचंड वाढलेला आहे. आणि इथे पद्मा देखील भास्करवरती चिडलेली आहे. पद्मा जी आहे ती भास्करला म्हणत असते की
भास्कर, तुला माहिती नाही का, आत्तापर्यंत आबांनी नेहमी माझ्या वाढदिवसाच्या दिवशी जागरण गोंधळ ठेवलं होतं आणि तू यावर्षीच हा लावणीचा कार्यक्रम का आयोजित केला? फक्त तुझ्याचमुळे आज एवढा सगळा अपमान आमचा झाला आहे, असं आता इथे ती पद्मा भास्करला बोलू लागते. खरं तर भास्करला या सगळ्याचं वाईट वाटत असतं की गावकऱ्यांनी हा कार्यक्रम सोडून शिवनाथकडे गेलेले आहेत. पण आता तो या सगळ्याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही, असं त्याचं झालेलं असतं. तर आता इथे पद्माने खूप काही भास्करला सुनावलेलं असतं आणि त्याचमुळे आता भास्कर जो आहे तो प्रचंड चिडला आहे. त्यानंतर आता ह्या ज्या काही लावणी करणाऱ्या बायका आहेत त्या आता शिवनाथच्या घरी पोहोचलेल्या आहेत आणि ज्यावेळी शिवनाथ त्या बायकांना तिथे पाहतो ना, त्यावेळी शिवनाथलाही प्रचंड आनंद होतो आणि इथे उमा देखील खूप आनंदी होते. खरं तर आता शिवनाथच्या म्हणण्याप्रमाणेच झालेलं असतं. पण आता इथे गावकरी जे आहेत तेही या घराबाहेर उभे असतात. त्यांनाही त्या गोंधळीचा कार्यक्रम ऐकायचा असतो आणि इकडे आता घरातले सगळेजण राघव आणि बाकी सगळेजण मुलं म्हणजेच शिवनाथचे मुलं सगळेजण आश्चर्यचकित होऊन पाहू लागतात. कारण गावकरी आणि या लावणी करणाऱ्या बायका तो सगळा कार्यक्रम सोडून इकडे आलात, तर हा विश्वासच त्यांना बसत नसतो. पण आता त्या बायका ज्या आहेत त्या शिवनाथकडे येऊन शिवनाथला बोलू लागतात की माफ करा, आमच्यामुळे तुमच्या कार्यक्रमात कुठलं विघ्न तर आलं नाही ना? तर आता इथे शिवनाथ बोलतो, हे पहा, तुमची त्यात काही चूक नाही आहे आणि असंही आमच्या कार्यक्रमात कुठलंही विघ्न आलेलं नाही आहे, त्यामुळे तुम्ही अशी माफी मागू नका आणि हा कार्यक्रम कंटिन्यू करा, असं म्हणत आता त्या लावणी करणाऱ्या बायका तिथेच बसलेल्या आहेत आणि तो जागरण गोंधळाचा कार्यक्रम ऐकणार आहेत. तर त्याचनंतर आता इकडे ज्यावेळी त्या बायका तिथे येतात ना, त्यावेळी राघवला वाटतं की खरंच आपले बाबा ग्रेट आहेत, बाबा काहीही करू शकतात आणि बाबाने हे देखील करून दाखवलं. तिथले सगळे मंडळी उठून इकडे आलेले आहेत, आणखी काय आपल्याला हवं आहे. आणि पद्माच्या सांगण्यावरून म्हणजेच पद्माने सांगितलं होतं की तुमच्याकडे एकही व्यक्ती येणार नाही, तर आता पद्माच्या नाकावर टिचून इथे ते सगळेजण आलेले आहेत आणि आता त्यांना सगळ्यांना हे सांगता येईल की आमच्याकडेच सगळेजण आलेले आहेत. तर त्याचनंतर आता इथे गावकऱ्यांनी घराबाहेर प्रचंड गर्दी केलेली असते आणि त्या गर्दीमध्ये उमा आणि भास्कर देखील आलेले असतात पाहायला की यांनी कसला हा थाट मांडलेला आहे. हे पाहण्यासाठी पद्मा देखील इथे घराच्या बाहेर उभी असते. तर आता ह्या लावणी करणाऱ्या बायकांना इथे उमाने हळदी कुंकू वगैरे लावलेलं असतं आणि त्यांना बसायला देखील सांगितलं असतं आणि पद्मा हे सगळं पाहते आणि तिची चिडचिड जी आहे ना ती आणखी वाढते. कारण आपण ज्या पाहुण्यांना, आपण ज्या बायकांना इथे बोलावलं होतं त्या अगदी घरात बसून इथे ह्यांचं जागरण गोंधळ ऐकत आहेत आणि आता आपला कार्यक्रम सोडून आपल्या कार्यक्रमाची वाट यांनी लावलेली आहे आणि फक्त हे जे काही झालं आहे ना ते शिवनाथमुळे आणि या उमामुळे झालेलं असतं. तर आता इथे ती उमा जी आहे ना ती येते आणि बोलते की बस करा, हे सगळं थांबवा, हे सगळं. खरं तर त्यावेळी आता उमाने पद्माच्या वाढदिवसाबद्दल गोंधळीला सांगितलेलं असतं आणि गोंधळीला सांगून तिने गोंधळीला हे सांगितलं असतं की माझ्या पद्माताईचा वाढदिवस आहे आणि त्याच्यावरती तुम्ही 2 शब्द बोलावेत. गोंधळीने अगदी छान पद्धतीने त्या वाक्यातून पद्माताईला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या असतात आणि तेवढ्याच पद्माताईने इथे या गोंधळीला थांबवलेलं असतं. गोंधळीला थांबवल्यानंतर सगळेजण गेटच्या बाहेर येतात आणि त्यावेळी पद्मा त्यांच्या डोळ्यासमोर असते आणि पद्मा इथे त्या उमाला बोलू लागते की खरं तर आज तुमच्यामुळे आमच्या कार्यक्रमाची वाट लागली आहे आणि तुम्ही काय मला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात, पण हे सगळं ना मी कधीच विसरणार नाही. या सगळ्याचा बदला मी लवकरच घेईल, असं पद्मा इथे शिवनाथला आणि उमाला म्हणत असते. तर आता शिवनाथ बोलतो की तुम्हीच म्हटला होतात ना गावकरी आमच्याकडे पायही ठेवणार नाहीत. मग बघा आता गावकरी कुणाकडे थांबले आहेत आणि कुणाकडे आले आहेत आणि गावकऱ्यांना कुणाचा जो मान आहे ना तो महत्त्वाचा वाटतोय. गावकऱ्यांना देव यायचा गोंधळ जास्त महत्त्वाचा वाटतो त्या कार्यक्रमापेक्षा आणि म्हणूनच गावकरी इथपर्यंत आलेले आहेत आणि या सगळ्यात ना माझी काही चूक नाही आहे. या सगळ्यात जी चूक आहे ना ती या भास्करची आहे, जो की त्याने या लावणीचा कार्यक्रम आयोजित केलाय. तर आता इथे ही जी पद्मा आहे ना ती शिवनाथला बोलू लागते की आता ना तुझं खूप जास्तच झालं आहे. आता
तुला जेव्हा हे समजेल, जेव्हा तुझ्या घरात सुना येतील आणि ज्यानंतर सुना येतील त्या घरामध्ये तुला कळेल की तुझ्या सुना या छोट्या घरात कशा राहतील. तुला वाटत असेल की तुझं हे घर खूप मोठं आहे आणि तुझं घरामध्ये सगळे काही ॲडजस्ट होतील, पण आता जेव्हा सुना येतील ना, त्यावेळी तुला कळेल की तुझ्या घरामध्ये कसे वाद होतात आणि तुझं घर कसं फुटेल. तर आता शिवनाथला हे दाखवून द्यायचं असतं की नाही, माझं घर नेहमी एक आहे आणि ते कधीच तुटणार नाही, कारण त्याचे संस्कार सगळ्यांवरती आहेत. तर आता इथे या पद्माने खूप मोठी धमकी देऊन आणि चॅलेंज देऊन ती तिथून निघून गेलेली आहे. पद्माने हे चॅलेंज फक्त त्यांच्या एकीमुळे दिलेलं आहे, कारण त्यांच्या एकीमुळेच आज हे सगळं घडतं आहे. सतत नेहमी सगळे एकत्र येतात आणि सगळ्यांनाच समोरच्याला अगदी नाकावर पाडतात. तर आता इथे पद्माच्या चॅलेंजमुळे शिवनाथने एक गोष्ट लक्षात ठेवलेली आहे की आता आपली मुलं मोठी झाली आहेत आणि आपल्याला लवकरच त्यांच्या लग्नासाठी स्थळ पाहावे लागतील आणि मुली पाहावे लागतील. तर आता इथे हा जो शिवनाथ आहे ना, तो त्याच्या मुलांची पत्रिका शोधत असतो. तर त्यावेळी उमा इथे शिवनाथला म्हणते की मला सांगा तुम्ही काय शोधत आहात. तर त्यावेळी शिवनाथ जो आहे तो बोलतो की मी ना माझ्या मुलांच्या पत्रिका शोधत आहे आणि मला लवकरच माझ्या मुलांच्या लग्नाचं पाहावं लागणार आहे. तुला माहिती आहे ना पद्माताईने काय चॅलेंज दिलं आहे. तिला असं वाटतं की एकदा का सुना घरात आली तर आपलं घर तुटेल, पण असं काहीही होणार नाही आणि मला माझ्या मुलांवरती विश्वास आहे आणि आज हे सगळं ना मला तिला करून दाखवायचं आहे. आणि म्हणूनच आता शिवनाथने मुलांच्या लग्नाचं एवढं डोक्यात घेतलेलं असतं. तर आता इथे उमाला वाटत असतं की आता मुलं आपली मोठी झाली आहेत आणि मुलांच्या लग्नाचा जो काही विषय आहे ना, तो फक्त मुलांवरती सोडून द्यायला हवा. कारण मुलांच्या मनात जे काही असेल, मुलांच्या मनात जर एखादी मुलगी असेल तर आपण काय करायचं ना, आपण निर्णय घेऊन आपण चुकीचे ठरू, आपण आपला निर्णय मुलांवर लादू शकणार नाही. हे ती सगळं इथे शिवनाथला समजून सांगण्याचा प्रयत्न करत असते. पण शिवनाथ जो आहे तो म्हणतो की नाही, माझी मुलं माझ्यापेक्षा पुढे नाहीत, माझ्या संस्काराच्या ते पुढे जाणार नाही आणि माझ्या शब्दाबाहेर देखील जाणार नाही, असा शिवनाथचा ठाम विश्वास असतो. उमा शिवनाथला समजवण्याचा प्रयत्न करतच असते, पण शिवनाथने तिची एक गोष्टही लक्षात घेतलेली नाही आहे. तर त्यावेळी आता उमाच टेन्शन घेते की कसं होईल आता मुलांचं. जर खरंच मुलांच्या आयुष्यात कुणी मुलगी असेल तर शिवनाथ काही माझं ऐकणार नाही, मग कसं होईल. तर आता इथे शिवनाथने त्या पत्रिका घेऊन शिवनाथ गुरुजींकडे आलेला आहे आणि त्यावेळी गुरुजींना सांगत आहे की माझ्या मुलांसाठी स्थळ पाहायचे आहेत आणि असे स्थळ पाहणार जेणेकरून माझी मुलं देखील खुश होतील. तर आता गुरुजी बोलतात की हो आमचं कामच ते आहे. तर त्याचनंतर आता पुढील भागात शिवनाथ मुलांसाठी स्थळ पाहण्यासाठी बाहेर पडलेला आहे आणि इकडे त्यांची मुलं, त्यांचा मोठा मुलगा जो आहे ना, तो आता एका मुलीला लाईक करत असतो आणि ती मुलगी देखील तिलाही तो आवडत असतो आणि ती दोघेही जण एकमेकांकडे पाहून हसत असतात. आणि त्याचनंतर आता शिवनाथ आणि उमाचा दुसरा मुलगा, तर ते देखील आता इथे कॅफेमध्ये बसून एकमेकांसोबत गप्पा मारत असतात. तर आता इथे ज्यावेळी त्या मुलाला दिसते की शिवनाथ इकडे येत आहे, तर त्यावेळी आता तो त्याचं तोंड लपवण्याचा प्रयत्न करत असतो. पण त्याचवेळी त्याची जी काही मैत्रीण आहे ना, ती त्याच्याबरोबर सेल्फी काढत असते आणि तो मुलगा त्याचं तोंड जो आहे तो लपवत असतो. पण आता शिवनाथला इथे दिसणार आहे की त्यांचा मुलगा एका मुलीसोबत फोटो काढत आहे. तर नक्की यावेळी शिवनाथला कुठेतरी हे स्वतःचा निर्णय चुकीचा वाटेल काय, म्हणजे उमा जे सांगत होती ते खरं असेल का, असं आता या गोष्टीचा देखील शिवनाथ विचार करेल. आणि आता इकडे हा जो राघव आहे ना, तो स्वतःचं काम करत असतो आणि त्याचवेळी तिथे समोर एक मुलगी येते आणि त्याला बोलते की आता ना मी तुझा असा फोटो काढला आहे आणि मी हा जो फोटो आहे ना, तो कॉलेज कॅम्पसमध्ये लावणार आहे. तर आता असं म्हटल्यानंतर त्या दोघांमध्येच आता बोलणं सुरू होतं की नाही, तू असं नाही करू शकत. तर आता राघवच्या आयुष्यातही एक मुलगी असते. तर असे एक एक करून तिन्ही मुलांच्या आयुष्यात एक एक मुलगी तर असते. मग नक्की त्यांच्या मैत्रीण असतील की त्यांच्या गर्लफ्रेंड असतील, हे पाहणं उद्याच्या भागात रंजक ठरणार आहे. कारण आता शिवनाथ स्वतः त्यांच्या मुलासाठी स्थळ पाहण्यासाठी निघाला आहे आणि खरंच आता शिवनाथ मुलांचं मत ऐकून घेईल का की स्वतःचंच खरं करेल, हे पाहणं उद्याच्या भागात रंजक ठरणार आहे. तर मित्रांनो, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा.